धारिष्ट करणं, कॉन्फिडन्स देणं हा श्री बाबा आमटेंचा एक महत्त्वाचा भाग मी मानतो. जेव्हा मी खूप आधी लहान असताना इकडे आलो होतो तेव्हा त्यांना भेटलो होतो, तेव्हापासूनची ती जी प्रेरणा आहे ती प्रेरणा आजपर्यंत तेवत राहते. गेले 75 वर्ष ही संस्था उभी आहे, चालू आहे आणि व्यवस्थितपणे काम करते, त्याच्या उद्देशाला साध्य करते. ह्याच्यापेक्षा कुठल्याही शाश्वत संस्थेचं उदाहरण आज भारतात तरी मिळू शकणार नाही. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. जे काय आज जगामध्ये घडतंय त्या डिजिटल क्रांती इथपर्यंत पोचणं आणि त्या अनुषंगाने आज जेव्हा आपण AI डेव्हलपमेंटचा विचार करतोय किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल बोलतोय, त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायला लागते की ह्या ज्या स्किलिंग आणि डिस्किलिंगची प्रक्रिया सध्या जगात सगळीकडे चालू आहे, तेव्हा आज आनंदवनामध्ये जे स्किल्स तयार झालेले आहेत त्या स्किल्सची फार मोठी किंमत आहे. त्या किंमतीबद्दल आज आपण थोडासा विचार करायला हवा. साधारणपणे आज जेव्हा ChatGPT म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्याही AIला चीनमधून येणारं डीपसीक हे कम्प्लिटली डिसरप्ट करून पुढे जाऊ शकतं. त्यांनी AIमधून कोडर्स काढून टाकले, आता कोडर्सचं काम खूप कमी उरलेलं आहे. त्यांनी AIमधून लार्ज लँग्वेज मॉडेल काढून टाकला, तो लार्ज लँग्वेज मॉडेल पण आज निघून गेलेला आहे. भारतातून निर्माण होणारं नवीन AI ह्या जागेतून आज निर्माण होऊ शकतं, कारण आज तुमच्याकडे ज्या स्किल्स आहेत त्या स्किल्स ह्या AI तयार करण्यासाठी अगदी सुरेख आणि त्याची उपलब्धता आज आपल्याला आहे. त्याच्यामुळं कदाचित आम्ही सगळे बाबासाहेबांचा वारसा पुढे नेऊन जाऊन ह्याचा प्रयत्न करू की इथे सस्टेनेबिलिटी, शाश्वतता अजून कशी कायम ठेवता येतील आणि त्यासाठी कदाचित पुढचा येणारा AI हा इथून निर्माण होईल, आनंदवनातून निर्माण होईल असे मी आशा बाळगतो. मनाचा उभारा हा खूप मोठा होता बाबासाहेबांच्या, आणि मानसिक कुष्ठरोग प्रत्येक माणसाच्या डोक्यातून, मनातून जेव्हा हा कॉन्फिडन्स येईल आणि मनातला कुष्ठरोग नाहीसा होईल, तेव्हाच खरं या समाजाची आपण प्रगती करू शकू खऱ्या अर्थाने. जरी वाटे जड कळला तळ कळला नाही, जड म्हणे माझा तू क्षितिज म्हणे नाही, अंतरिक्ष फिरलो गेली न उदासी. आणि खरंच मग मन उदास व्हायला लागतं की आज जर आजूबाजूला बघितलं तर हा मनातला कुष्ठरोग लोकांच्या, समाजाच्या आणि विविध गटांच्या मनातून हा कुष्ठरोग कधी निघेल तेव्हा खरी बाबासाहेबांना श्रद्धांजली होईल, त्यांचा तेव्हा खरा आदर होईल. धन्यवाद.